नमस्कार. अंजली किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवून दाखवणार आहे गव्हाची कुरडई. तर त्यासाठी बघा इथं आपण 2 किलो गहू स्वच्छ निवडून पाकडून घेतलेला आहे. बरोबर 2 कुकरचे डब्बे भरून आपण हे गहू घेतलेले. तर कुकरचा डबा हा 1 किलोचा असतो. तर त्या मापाने आपण इथं गहू घेतलेला आहे. तर इथं बघा थोडा मोठा असा हा डबा आहे. त्या मोठ्या डब्याने आपण हे गहू आहे ते मोजून घेणार आहे. तर गहू ह्या आधी मी निवडून पाकडून घेतलेले आहेत. आता फक्त आपण पुन्हा एकदा मोजून घेऊ. मी पहिल्यांदा मोजलेले आहेत, पण पुन्हा एकदा बघा एका पातेल्यामध्ये हे गहू आपण मोजून घेऊ. बरोबर 2 डबे कुकरचे आपण हा गहू आता इथे घेणार आहे. तर इथं बघा 2 डबे भरून आपण गहू घेतलेले आहेत. गहू एका मोठ्या पातेल्यामध्ये घेतलेत म्हणजे आपल्याला स्वच्छ धुता येतील. तर सगळ्यात आधी आपण हा गहू आहे तो 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. तर गहू बघा स्वच्छ भिजायला टाकण्याआधी आपण हा गहू आहे तो चांगला एकदम हातावर चोळून धुवून घ्यायचा. म्हणजे ह्याच्यावरची धूळ घाण ती व्यवस्थितपणे निघली जाईल. तर अशा पद्धतीने बघा हातावर चोळून आपण हा गहू धुवून घेऊया. आता ह्याचं पाणी आपण इथं काढून टाकतोय. तर अशा पद्धतीने आपण 2 ते 3 वेळा गहू स्वच्छ धुवून घेणार आहे. जोपर्यंत गव्हातलं पाणी स्वच्छ दिसत नाही तोपर्यंत हा गहू आपण धुवून घेणार आहे. तर गहू बघा आता इथं धुवून झालेलाच आहे माझा. तर इथं बघा आता गहू स्वच्छ धुवून झालाय. आता एक स्टीलचा डबा घेतलेला आहे आपण, म्हणजे स्टीलच्या डब्यामध्ये गहू आपण भिजत जर ठेवला तर व्यवस्थित झाकण लावून आपल्याला उन्हाच्या दिशेने याला ठेवता येईल. तर इथं बघा कुकरच्या पिठाचा डब्बा मोठा मोकळा करून घेतला स्टीलचा आपण, आणि त्यामध्ये हा गहू आपण आता पाणी टाकून भिजायला ठेवलेला आहे. तर गहू आता बघा आपण भिजायला टाकला 1 दिवस झालेला आहे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी बघा आता हा गहू आपण बघतोय. तर दुसऱ्या दिवशी सकाळी बघा गहू आता थोडाफार भिजलेला आहे. आता ह्याला आपल्याला स्वच्छ धुवून ह्याचं पाणी बदलून घ्यायचे. तर पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशी 2 ते 3 वेळा हा गहू धुवून आपण ह्याचं पाणी बदलून ह्यात नवीन पाणी ठेवायचं आणि पुन्हा एकदा ह्याला भिजत ठेवायचं. अशा पद्धतीने बघा 1-2 वेळा चांगला गहू धुवून घ्यायचा आपण. आता गहू धुवून झालेला आहे. आता ह्याच्यात आपण पाणी टाकूया. व्यवस्थित असं आपल्याला ह्याच्यात पाणी टाकायचं. थोडं जास्त असं पाणी आपल्याला इथे टाकायचे. इथं बघा 2 ते 3 वेळा मी गहू चांगला धुवून घेतलेला आहे. इथं बघू शकता तुम्ही एकदम स्वच्छ गहू मी धुवून काढलेला आहे. आता ह्यामध्ये पाणी घातलेलं आहे आपण, आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा आपण स्वच्छ पाणी टाकून ह्याला भिजायला ठेवलेलं आहे. आता तिसऱ्या दिवशी पुन्हा एकदा मी गहू उघडलेला आहे बघा सकाळचा एक 10-11 वाजता. तर इथं बघू शकता गहू हा बऱ्यापैकी आपला भिजलेला आहे. भरपूर कडक ऊन असल्यामुळे गहू आपला इथं छान भिजलेला आहे. आता ह्याला आपण एक 3-4 वेळा चांगला स्वच्छ धुवून घेऊया. चांगल्या नळाच्या पाण्याखाली गहू आपल्याला हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तर इथं बघू शकता तुम्ही छान असा आपण हा गहू आता इथं धुवून घेणार आहे. तर जोपर्यंत आपला गहू चांगला स्वच्छ निघत नाही तोपर्यंत आपण हा धुवून घेणार आहे. तर तिसऱ्या दिवशी पण बघा आपण हा गहू स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि गहू आपला छान भिजलेला आहे. तर बघू शकता आता तुम्ही सहज असा हाताने दाबला तर ह्याचा चिक निघला जातोय. आता ह्याच्यामध्ये आपण तिसऱ्या दिवशी सकाळी पण ह्याच्यात पाणी टाकलेले आणि ह्याला साधारण एक 6-7 वाजेपर्यंत तिसऱ्या दिवशी सुद्धा आपण भिजायला ठेवलेलं आहे. तर इथं बघू शकता तिसरा दिवस संपून आता इथे गेलेला आहे आणि गहू आपला पुन्हा एकदा मी धुवून घेणार आहे.
जेवढ्या खळखळ पाण्यामध्ये तुम्हाला ह्या धुता येईल तेवढा तुम्ही धुवून घेऊ शकता. तर इथं बघा आता गहू आपला स्वच्छ धुवून झालेला आहे. तर इथं बघू शकता तिसऱ्या दिवशी पण हा गहू आपण एक 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घेतलाय आणि त्यात पाणी घालून आपण ठेवणार आहे. तर स्वच्छ असं आपण ह्यात पाणी घालूया आणि पूर्ण 3 ते 4 दिवस आपण हा गहू स्वच्छ भिजवून घेतलेला आहे. प्रत्येक वेळेस आपण ह्याचं पाणी बदलत राहिलेलो आहे. तर गहू बघू शकता तुम्ही तिसऱ्या दिवशी सुद्धा छान आपला भिजलेला आहे. आता ह्याच्यामध्ये पुन्हा एकदा पाणी टाकून आपण स्वच्छ धुवून घेऊया. तर इथं बघू शकता एका छोट्या चाळणीने आपण गहू येतो नितळायला आता ठेवणार आहे एका मोठ्या चाळणीमध्ये. आता गहू आपला पूर्ण 3 दिवस उलटून चौथ्या दिवशी आपण हा वाटायला घेतलेला आहे. आता मिक्सरचं भांडं घेतले, पाणी नितळायला ठेवलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हा गहू येतो थोडा थोडा टाकून जरा जरा पाणी टाकून वाटून घेणार आहे. अशा पद्धतीने आता सर्व गहू आपल्याला वाटून घ्यायचा आहे. तर इथं बघू शकता अगदी 1 ते 2 वेळा फक्त मिक्सर फिरवला की छान असा बघा हा गव्हाचा चीक निघला जातोय. तर इथं बघू शकता सर्व गहू आपले इथं आता वाटून झालेले आहेत. आता आपल्याला ह्याचा चीक काढायला घ्यायचा आहे. तर त्यासाठी बघा डब्याला मी एक कॉटनचा कपडा बांधून घेते. पातळ असा आपण हा कॉटनचा कपडा इथं वापरलेला आहे. तुम्ही एखादी सुती ओढणी असेल तीही वापरू शकता. आणि त्यानंतर ह्याच्यावर आपण पुरणाची चाळण ठेवणार आहे. म्हणजे आपला चीक आहे तो डबल गाळला जाईल. आणि थोडं थोडं आपण ह्याच्यात टाकून एक 2-3 पळ्या टाकायच्या आणि त्यात थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित असं आपल्याला हे हाताने किंवा असं एखाद्या चमच्याने व्यवस्थित असं दाबून ह्याचा चीक आपल्याला काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण हा चीक आता इथं सर्व काढून घेणार आहे. किंवा तुम्ही ही पण पद्धत वापरू शकता, हाताने सुद्धा पिळून घेऊ शकता. जेवढं तुम्ही हाताने करताल तेवढा ह्याचा चीक छान असा निघला जाईल. गव्हामध्ये बिलकुल चीक राहणार नाही. व्यवस्थित असा चांगला ह्याचा कोंडा पूर्ण निघला जाईल. तर जेवढी हाताची क्रिया आहे तेवढी छान आहे. पण तुम्हाला जर ही पद्धत जर आवडली असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने करू शकता. तर अशा पद्धतीने आता सर्व चीक आपण इथं काढून घेणार आहे. तर इथं बघू शकता 2 वेळा आपला चीक येतो गाळला जातोय. तर अशा पद्धतीने आपण आता इथे सर्व चीक आहे तो काढून घेतलेला आहे. थोडं हाताचं कष्ट ह्याला लागतंच, त्याशिवाय व्यवस्थित असं ह्या चीक निघला जात नाही. तर इथं बघू शकता बऱ्यापैकी बघा कापडामध्ये उरलेला कोंडा आपला शिल्लक राहिलेला आहे. तर इथं बघू शकता छान असं आपण सर्व चीक आहे तो काढून घेतलेला आहे आता. तर पुन्हा सर्व चीक आपण ह्या डब्यामध्ये ठेवलेला आहे. आता ह्याला आपण रात्रभर असाच ठेवून देणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आता डबा उघडलेला आहे बघा आपण. तर सर्व बघा पाणी पाणी वरती आलेलं आहे आणि चीक घट्ट जो चीक आहे तो आपला बुडाशी राहिलेला आहे. तो उलटण्याच्या साहाय्याने व्यवस्थित असा आपल्याला हा चीक आहे तो हलवून घ्यायचा आहे. तळाशी राहिलेला दगडासारखा चीक आपला व्यवस्थित असा बघा पूर्ण वितळला जातो आणि पुन्हा एकदा ते घट्टसर असा तयार होतो. तर आता जाड बुडाचं पातेलं घेतलेलं आहे आपण. आता जेवढा चीक आहे तेवढंच पाणी आपण इथं त्याच मापाच्या पातेल्याने इथं मोजून घेतले. तर पाणी मी पहिल्यांदा थोडंफार गरम करून घेतलेलं आहे आणि आता इथं मोजून आपण जेवढा चीक आहे तेवढाच आपण इथं पाणी मोजून टाकलेलं आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये 3 ते 4 चमचे
आपण मीठ टाकलेले, मीठ थोडंसं वाळवणात बेताचं टाकायचं. जास्त मीठ टाकलं तर बघा खाताना थोडंसं आपल्या तोंडाची कातडी निघली जातात, त्यासाठी मीठ हे बेतानेच टाकायचं. आता पाणी बघा आपलं झटपट उकळलेलं आहे, कारण मी आधीच पाणी उकळून घेतलं होतं. आता पाण्याला चांगली छान उकळी आलेली आहे. तर चीक पुन्हा एकदा हलवून घेऊया. आणि पुन्हा बघा इथं आता एका लाटण्याच्या साह्याने ह्याला हलवत राहायचं आणि बारीक अशी धार आपण इथं आदनामध्ये सोडणार आहे, की जे जे करून गुठळे बनली जाणार नाही. तर इथं बघू शकता अगदी छोटीशी आपण धार सोडायची आणि नंतर हा चीक येतो लाटण्याच्या साह्याने व्यवस्थित असा ढवळत राहायचा, म्हणजे एक पण गुठळी आपल्या चिकामध्ये होणार नाही. तर बरोबर तेवढं पाणी टाकलं होतं तेवढं इथं लागलेलं आहे बघा. एक तांब्या पाणी आपण बाजूला काढून ठेवलं आहे, जर गरज पडली तर आपण ते पाणी इथं वापरणार आहे. आता ह्याच्यावर आपण 2 मिनटं परात टाकूया. एक 2 ते 3 मिनटं झालेत. बारीक गॅसवर आपण इथं झाकून ठेवलं होतं. आता ह्याला छान अशी वाफ बसलेली आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित असं आपण ह्या लाटण्यानेच हलवून घेणार आहे. लाटण्याने चीक व्यवस्थित हलवता येतो, त्यामुळे लाटण्याचाच वापर करायचा. तर इथं बघू शकता बऱ्यापैकी आपला चीक येतो आता शिजत आलेला आहे. जोपर्यंत आपल्या चिकाला काचेसारखी चकाकी येत नाही तोपर्यंत हा चीक येतो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तर इथं बघू शकता तर अजून 1-2 मिनटं आपल्याला हा चीक येतो चांगला शिजवून घ्यायचा आहे. तर पुन्हा एकदा ह्याच्यावर आता आपण परात टाकणार आहे आणि परत 2-3 मिनिटांनी आपण ह्याला वाफ देऊन घेतलेली आहे. तर इथं बघू शकता छान अशी आपल्या चिकाला चकाकी आलेली आहे, म्हणजे हा चीक आहे तो आपला छान शिजलेला आहे. एक पण गुठळी आपल्या चिकामध्ये तयार झालेली नाही आहे. तर इथं बघा अजिबात हाताला लागत नाही आणि सहज असा हातामध्ये गोळा बनला जातोय, म्हणजे आपला चीक आहे तो छान असा शिजलेला आहे आणि मस्त ह्याला चकाकी आलेली आहे. आता ह्याच्यावर झाकण ठेवूया आपण आणि आता ह्याला लगेच आपण टेरेसवर नेऊन ह्याच्या कुरडया तयार करणार आहे. एका साईडने आपण हा चीक येतो आपण एका पळीने मी ह्याच्यामध्ये सोऱ्यामध्ये भरून घ्यायचा, मधी कुठं ह्याला जास्त फोडायचं नाही आणि व्यवस्थित अशा आपल्या ह्या कुरड्या गरम गरम चिकाच्या बनवायला घ्यायच्या. तर अशा पद्धतीने बघा आपण ही कुरडई आता थोडीशी मोठी अशी तयार करणार आहे. तर इथं बघा सर्व कुरडया माझ्या आता तयार करून झालेल्या आहेत. कडक उन्हामध्ये आपण वर टेरेसवर कुरडया टाकलेल्या आहेत. तर इथं बघू शकता अगदी एका दिवसातच दुपारी 5 वाजेपर्यंत छान अशा आपल्या ह्या कुरडया वाळून निघालेल्या आहेत. तर एका परातीमध्ये आता ह्या कुरडया आपण ठेवूया, कारण ह्याला दुसऱ्या दिवशी पण आपल्याला ऊन द्यायचे. अजूनही थोड्याफार आपल्या कुरडया ओल्या आहेत, तर घरामध्ये आपण एका घमेल्यामध्ये आणून ठेवलेल्या आहेत. तर इथं बघू शकता कुरडया आपल्या आता चांगल्या वाळलेल्या आहेत, खाली काढून आणलेल्या आहेत आपण. तर इथं बघा अशा पद्धतीने छान अशा आपल्या ह्या कुरडया तयार झालेल्या आहेत. बिलकुल आपल्या कुरडया तुटल्या नाहीत, काही नाहीत. अख्ख्याच्या अख्ख्या छान अशा निघालेल्या आहेत. आता आपण इथे 1-2 कुरडया तळून बघूया. तर इथं बघू शकता तुम्ही छान अशा आपल्या ह्या कुरडया तयार झालेल्या आहेत. तर भरपूर अशी आपली कुरडई ती फुलली जाते. तर इथं बघू शकता अशा पद्धतीने आपल्या ह्या 2 किलो गव्हाच्या कुरडया मी तयार केलेल्या आहेत.
तर कुरडई तळल्यावर पण छान अशी झालेली आहे. चवीला पण तितकी छान झाली, कारण ह्यात आपण मीठ प्रमाणात घातलेलं आहे. आणि जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.